निसर्ग, आमचं कोकण, निसर्ग. निसर्ग म्हणजे कोकणची शान आणि प्राणी पक्ष्यांचं राहतं घर. आज जिकडे तिकडे निसर्ग झाडं तोडली गेलीत. निसर्गाचं सुंदरता, निसर्गाचा सीन सगळा बाजूला गेला. सर्व बाजूला गेलं. मावळतीला जाणारा सूर्य आणि निसर्ग, पक्षाकडे वळणारी, घरट्याकडे वळणारे पक्षी. किती सुंदर निसर्गाचं चित्रीकरण परमेश्वराने केलं आहे. आणि आम्ही मानव ते सर्व नष्ट करायच्या मागे लागलोत. सुंदर बिल्डिंगी, प्राण्यांची पक्ष्यांचे राहती घरं आम्ही हटवतोय. पक्षी प्राणी कुठे जाणार? गावातच शिरणार, नाहीतर कुठे जाणार? त्यांची घरच जर उद्ध्वस्त झाली तर ते जाणार तरी कुठे? निसर्गाची सुंदरता आम्हीच आमच्या हातानेच नष्ट करून टाकतो. उद्याच्या पिढीला कंद तोरणं, इतर वनस्पती, औषधी झाडे आपण नष्ट करतोय. पुढच्या पिढीला कसं काय कळणार? कंद म्हणजे काय, तोरणं म्हणजे काय? जंगलच जर नष्ट होत गेली तर झाडं कशी राहणार?